मित्रांनो, काही दिवसापूर्वी पुणे सिटीची मैदानी चाचणी संपलेली आहे। ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी पुणे सिटी या ठिकाणी दिली होती, आवेदन अर्ज भरला होता, त्या ठिकाणी त्या पुणे सिटीची कट ऑफ लिस्ट मैदानी चाचणीची किती लागली आहे हे आज आपण पूर्ण कॅटेगरी वाईज सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्ही नक्की बघा। कशा पद्धतीने कॅटेगरी वाईज कट ऑफ लागलेली आहे मैदानी चाचणीची ही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ज्या उमेदवारांनी पुणे या ठिकाणी आवेदन अर्ज भरला होता, अशा उमेदवारांनी हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यांनी भरला नव्हता, इतर ठिकाणी भरला आहे, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्ही ज्या ठिकाणी आवेदन अर्ज भरला आहे त्या ठिकाणची कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीने जाईल याचा एक तुम्हाला अंदाज येईल। पूर्ण कॅटेगरी वाईज डिस्कस करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। तर चला बघूया पुणे सिटी मैदानी चाचणी कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीची आहे। तर मित्रांनो, चला बघूया कॅटेगरी वाईज कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे। तर सगळ्यात अगोदर बघूया आपण ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी। मित्रांनो, जनरल कॅटेगरी ओपनचा कट ऑफ आहे 43। त्याच्यामध्ये फिमेल आहे 39, त्यानंतर स्पोर्ट्समॅन 39, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 41, त्यानंतर भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ लागलेला आहे 37 मार्कावर मित्रांनो। त्यानंतर एक्समॅन यांचा कट ऑफ आहे 40 मार्कावर। त्यानंतर अंशकालीन पदवीधर 29 मार्क, अंशकालीन पदवीधर 29 मार्क। त्यानंतर पोलीस पाल्य आहे 28 मार्क, पोलीस पाल्य 28 मार्क। त्यानंतर होमगार्ड, आपले जे गृहरक्षक दल आहे होमगार्ड, त्यांचा आहे 39 मार्क। अशा पद्धतीनं ओपनची कट ऑफ लिस्ट मित्रांनो लागली आहे। आता बघूया, बरेच मला कमेंट आल्या EWS बद्दल। तर आपण ज्या पद्धतीनं अंदाजा व्यक्त केला होता सगळ्याच कॅटेगरीचा, त्याच पद्धतीनं हे कट ऑफ लिस्ट लागलेली आहे। तर चला बघूया EWS मध्ये जनरल कॅटेगरी 25 मार्क, त्यानंतर फिमेल 25 मार्क, महिलांचा 25 मार्क आहे। त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचा आहे 26 मार्क। त्यानंतर भूकंपग्रस्त 24 मार्क। त्यानंतर उमेदवार काही ठिकाणी मिळालेले नाहीत, अशा पद्धतीनं आहे। आता बघूया ACBC जनरलमध्ये 39 मार्क, फिमेल महिला आहेत 28 मार्क, स्पोर्ट्समॅन आहेत 25 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे 34 मार्क। त्यानंतर भूकंपग्रस्त 33 मार्क। त्यानंतर एक्समॅन 26 मार्क। त्यानंतर अंशकालीन पदवीधर या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। त्यानंतर पोलीस पाल्य आहे 25 मार्क आणि होमगार्ड 26 मार्क। अशा पद्धतीनं SEBC ही कॅटेगरी। आता बघूया OBC जनरलमध्ये आहे 36 मार्क, महिला आहेत 25 मार्क। त्यानंतर स्पोर्ट्समॅन 25 मार्क। त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्क। त्यानंतर भूकंपग्रस्त 25 मार्क, एक्समॅन 25 मार्क, पोलीस पाल्य 25 मार्क आणि होमगार्ड 25 मार्क। अशा पद्धतीनं OBCची कट ऑफ लिस्ट मित्रांनो लागलेली आहे। आता बघूया SBC मध्ये आहे जनरल कॅटेगरी 35 मार्क, महिला आहेत 26 मार्क, स्पोर्ट्समॅन 28 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 34 मार्क, भूकंपग्रस्त या ठिकाणी नाही। त्यानंतर एक्समॅन 32 मार्क आणि होमगार्ड 33 मार्क, अशा पद्धतीनं। त्यानंतर कॅटेगरी आहे NTD कॅटेगरी जनरलमध्ये आहे 41 मार्क, महिला आहेत 33 मार्क, स्पोर्ट्समॅन आहे 37 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 39 मार्क, एक्समॅन 25 मार्क, पोलीस पाल्य 26 मार्क आणि होमगार्ड 32 मार्क। आपण ज्या पद्धतीनं अंदाजा व्यक्त केला होता मित्रांनो, सर्व कट ऑफ अशाच पद्धतीनं लागलेले आहेत। इकडे बघा, आता कॅटेगरी आहे NTC जनरलमध्ये आहे 41 मार्क, त्यानंतर महिला 34 मार्क, स्पोर्ट्समॅन 34 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 37 मार्क, त्यानंतर भूकंपग्रस्त 32 मार्क, एक्समॅन
25 मार्क, पोलीस पाल्य 25 मार्क आणि होमगार्ड 35 मार्क अशा पद्धतीनं आहे. नंतरची कॅटेगरी NTB कॅटेगरी. तर बघूया, जनरलमध्ये आहे 39 मार्क, महिला 30 मार्क, स्पोर्ट्समॅन 29 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 33, एक्समॅन 25 मार्क, पोलीस पाल्य 25 मार्क आणि होमगार्ड 26 मार्क अशा पद्धतीने आहे. आता आहे कॅटेगरी VJA. VJNTचे बघूया. जनरल कॅटेगरी 41 मार्क, फिमेल 34 मार्क, स्पोर्ट्समॅन 35, प्रोजेक्ट अफेक्टेड 36, भूकंपग्रस्त 28, एक्समॅन 26, त्यानंतर पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 31 अशा पद्धतीने आहे. आता कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये आहे 36 मार्क, महिला 31 मार्क, स्पोर्ट्समॅन 26 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 25 मार्क, भूकंपग्रस्त 30 मार्क, एक्समॅन 28 मार्क आणि होमगार्ड 25 मार्क अशा पद्धतीने आहे. आता आहे शेवटची कॅटेगरी SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये बघा, जनरलमध्ये 37 मार्क, पुरुष आणि फिमेल 29 मार्क, स्पोर्ट्समॅन 26, प्रोजेक्ट अफेक्टेड 25, एक्समॅन प्रोजेक्ट अफेक्टेड 25, भूकंपग्रस्त 25, एक्समॅन 25, पोलीस पाल्य पोलीस चाइल्ड 25 आणि होमगार्ड 26 मार्क. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर ज्या पद्धतीनं अगोदर अंदाज व्यक्त केला होता, पुणे सिटी कट ऑफ अशा पद्धतीनं जाईल, जवळपास अशाच पद्धतीची कट ऑफ लिस्ट गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, बघू शकता. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण डिस्कस केलं होतं अशा पद्धतीनंच हे कट ऑफ लिस्ट लागलेले आहेत. इतरही ठिकाणी ज्या भरत्या सुरू आहेत त्यांच्याही कट ऑफ लिस्ट आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी फ्लॅश करणार आहोत. तर मित्रांनो, आता विषय आहे की सेफ झोन कशा पद्धतीनं असेल, सेफ झोनसाठी मार्क किती पाहिजे. आता ही गोष्ट सर्वस्वी पेपरवर डिपेंड आहे. ज्या पद्धतीनं पेपर निघेल त्या पद्धतीनं सेफ झोन ठरवता येईल. एक अंदाजा व्यक्त करूया. पेपर जर सोपा आला, पेपर सोपे आले तर मित्रांनो ओपन कॅटेगरी जाईल 135 प्लस अशा पद्धतीनं आणि प्रत्येक कॅटेगरी जाईल 130 प्लस. जर पेपर सोपा आला तर. थोडासा पेपर जर हार्ड आला तर 3-4 मार्काचा या ठिकाणी बदल होऊ शकतो, 3-4 मार्काची याच्यामध्ये घट होऊ शकते. तर पुणे सिटी कट ऑफ या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलेली आहे. इतरही भरत्यांची कट ऑफ आपण लवकरच आपल्या चॅनलवर फ्लॅश करणार आहोत. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्ट राहा. तुमचे काही प्रश्न शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारत जा. तुमचे प्रश्न आणि तुमच्या शंका यांचं निरासन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.